नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। धुळे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी सध्या प्रशासनाकडून पोलीस बळाचा वापर करून जमीन संपादन करण्याचे काम सुरू आहे। मात्र या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या पदरात पडणारा मोबदला पाहून माजी आमदार अनिल गोटे प्रचंड आक्रमक झाले आहेत। शेतकऱ्यांच्या जमिनीला दिला जाणारा 4 लाख रुपये प्रति एकरी दर म्हणजे त्यांची क्रूर थट्टा आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे। या संदर्भात बोलताना अनिल गोटे यांनी काही सडेतोड सवाल उपस्थित केले आहेत। भिकेचा तुकडा रेल्वे मार्गासाठी 4 लाख रुपये एकरी दर जाहीर करणे हे शेतकऱ्यांच्या तोंडावर भिकेचा तुकडा टाकण्यासारखे आहे। 4 लाखांत आज बाजारात साधी जुनी सडकी गाडीसुद्धा येत नाही, तिथे तुम्ही शेतकऱ्याचे संपूर्ण आयुष्य असलेली जमीन हिरावून घेत आहात। महामार्गाला सोन्याचा भाव, रेल्वेला का नाही? राष्ट्रीय महामार्गाचे ठेकेदार, आमदार आणि खासदार अब्जाधीश झाले। महामार्गाला दरवर्षी दुरुस्ती करावी लागते, पण भविष्यातील 100 वर्षे टिकणाऱ्या रेल्वे मार्गाला मात्र तेवढी दुरुस्ती लागत नाही। मग शेतकऱ्याला मोबदला देताना हा दुजाभाव का? आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना। सरकारची अवस्था अशी झाली आहे की आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना। एकीकडे शेतीमालाचे भाव पाडायचे आणि दुसरीकडे जमिनी कवडीमोल भावात लाटायच्या, हाच का तुमचा विकास? अनिल गोटे यांनी एका ऐतिहासिक वचनाची आठवण करून देताना विचारले की तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या कुटुंबातील एका सदस्याला रेल्वेच्या शासकीय सेवेत सामावून घेण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते। त्यावेळीही भाजपचे सरकार होते आणि आताही आहे। मग आपल्याच पक्षाच्या माजी पंतप्रधानांनी दिलेले वचन मोदी सरकारवर बंधनकारक नाही का? यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। 1. शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्गासाठी जो दर दिला जातो तोच दर रेल्वे मार्गालाही लागू करावा। 2. बाधित शेतकरी कुटुंबातील एका सदस्याला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रेल्वेच्या शासकीय नोकरीत सामावून घ्यावे। 3. शत्रुराष्ट्र पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनमधून शेतीमाल आयात करून भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणे थांबवावे। या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी आणि तेजस गोटे उपस्थित होते। जर शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। नमस्कार, तुम्ही पाहत होतात